गुड मॉर्निंग. आज सकाळची सुरुवात बघू शकता आज झाली होती अशी. थंडी खूप असल्यामुळे आधी पहिला चहा घेतला. चहानंतर बाहेर गॅलरीत येऊन बघितलं तर असं वातावरण होतं. हे वातावरण आहे सकाळच्या 8 वाजता. त्याच्यानंतर मग नाश्त्यासाठी गरमागरम 2 असे डोसे बनवून घेतले. काल थोडं इडली बनवलेलं थोडं राहिलं होतं, मग त्याचेच डोसे बनवून घेतले. थोडेसे डोसे बनवून झाल्याच्या नंतर मग म्हटलं चला आता तवा गरमच होता, तर म्हटलं मग माझ्यासाठी एक भाकरीही बनवून घेते. तर मग माझ्यासाठी एक भाकरी बनवून घेतली. त्याच्यानंतर मग भाजी काही बनवायची विचार चाललाच होता. तर मग हादग्याची फुलं होते, तर मग म्हटलं चला आज हादग्याच्याच फुलांची भाजी बनवूयात. तर सिंपल रेसिपी आहे. तेल गरम केलं, तेलामध्ये हादग्याची फुलं टाकले, हिरवी मिरची, मीठ आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला, तो टाकला. आणि मला त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आवडते, तर थोडे हरभऱ्याची डाळ टाकली आणि मस्तपैकी शिजवून घेतला. नंतर किचन कट्टा मस्तपैकी आवरून घेतला, आंघोळ केली. नंतर स्वामींची पूजा करून घेतली. आज स्वामींची पूजा करायला जरा उशीरच झाला. त्याच्यानंतर मग शॉपला गेले. तर आज काही लिफ्टने गेलो नाही, तर म्हटलं चला आज पायऱ्यांनी जाऊयात. तर मग आले नंतर शॉपमध्ये. आज दिवसभर शॉपमध्ये थांबले. नंतर 5 वाजता घरी गेले. घरातलं थोडंसं झाडू वगैरे मारून घेतला. नंतर मग देवपूजा, दिवा अगरबत्ती लावली, देवांनाही लावले, स्वामींनाही लावली. आणि नंतर मग बाहेर तुळशी मातेपुढेही अगरबत्ती दिवा लावून घेतला. त्याच्यानंतर मग थोडी भूक लागली होती, तर मग म्हटलं चला आता चहा बनवूयात. चहा बनवण्यासाठी मग इथं दूध तापत ठेवलं होतं. मस्त असं दूध तापत ठेवलं, तोपर्यंत भूक काय कंट्रोल आहे ना, म्हटलं चला चकली खाऊयात. घरात चकली होती, तर चकली तुटतच नव्हती दातांनी. मग नंतर चकली खाल्ली. मग म्हटलं चला आज टोस्ट आणि चहा घेऊयात, म्हणून मग मस्तपैकी चहा ठेवला. नंतर 6:30 वाजता बाहेर आले, तर बघू शकता हे आहे आमच्या इकडचं वातावरण. एवढी भयानक थंडी वाजते आहे ना आमच्या इथे. मग नंतर आतमध्ये आले नंतर चहा आणि टोस्ट घेतला. असं एवढं भारी वाटत होतं ना की सांगू शकत नाही. मला असं वाटतंय मी 2-3 महिने झाले असेल चहा आणि टोस्ट घेतलेला. त्याच्यानंतर मग देवांसाठी मस्त असं त्याच्या मावने पिझ्झा लावून दिला, तर त्याचे रिॲक्शन बघू शकता तुम्ही. त्याला खूप आवडला. आणि याचा संपला आजचा आमचा दिवस. बाय.